Hello, welcome to the day 7 of daily vlogging. आज लास्ट दिवस आहे आमचा न्यूयॉर्कमध्ये आणि रात्री फ्लाईट आहे. ऑफकोर्स आता आम्ही चेकआउट करायलाच लागतं. सकाळचं चेकआउट सगळं पॅकिंग वगैरे केलं. जिम नाही करणार आहे आज मी ऑफकोर्स. आणि सगळं पॅकिंग वगैरे करून आता चेकआउट करून बॅगा इथे ठेवून मग आम्ही जाणार आहे बाहेर. 1-2 व्हिडिओज करायचे आहेत, काही लास्ट मिनिट शॉपिंग करायचे आहेत, सगळं करणार आहे. पण आजचा जो व्लॉग असणार आहे हा छोटा असणार आहे, कारण की मला तो छोटाच ठेवायचा आहे आणि क्विक एडिट करून फ्लाईटमध्ये बसायच्या आधी अपलोड करायचा आहे. असं मी बोलतो आहे, पण तो मोठा होऊ शकतो, माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे माझ्यावर किती, मलाच माझ्यावर विश्वास नाही या बाबतीत. सो आता निघतो, पटापट आवरतोय, चेकआउट करतो आणि मग आपण भेटूया. सगळ्यात पहिले तर आता नाश्ता कम ब्रंच कम एकत्रच आम्ही आता करतो आहे. दरवेळेला असंच होतं आमचं, नाश्ता नाही डायरेक्ट ब्रंच होतं आहे. ऑल्सो गाईज उद्या व्लॉग येणार नाही, आय नो, कारण की मी तुम्हाला सांगतो आज रात्री मी फ्लाईटमध्ये बसेल. आता मी इकडे US टाईमप्रमाणे सांगतो आहे आणि मला तिकडचं सांगता येणार नाही. सो आज रात्री आम्ही 10ला आम्ही टेक ऑफ करू आणि आम्ही पोचू आज सॅटर्डे आणि आम्ही पोचू इंडियामध्ये डिरेक्टली मंडे मंडे मॉर्निंग, म्हणजे 17 तारखेला सकाळी. सो 17 तारखेला रात्री व्लॉग येईल, दॅट इज मंडे नाईट. पण संडे जे की उद्या व्लॉग येणार नाही, कारण की ऑब्वियस रिझन्स मला नाही करता येणार व्लॉग, गाईज नाही करता येणार व्लॉग ना. सो व्लॉग एक दिवस गॅप येईल. आय एम सो सॉरी. ऑल्सो गाईज खूप लोक बोलले की म्युझिक रेकमेंड नाही केलं, म्युझिक रेकमेंड कुठे आहे, असे कॉमेंट्स होते खूप सारे. पण मी म्हटलं की असं काहीतरी सेगमेंट चालू करूया का. मी काय रोज तुम्हाला काही गाणं गाऊन दाखवणार नाही, मी हे म्हणतो आहे आणि ते मी करणार आहे. आता लगेच तुम्हाला इथे US पासूनच पाहिजे वगैरे असं नाही होणार. मला ते प्रॉपर काहीतरी मी डोक्यात प्लॅन केलं आहे, त्याच्या अराउंड मी ते करणार आहे आणि त्याच्यासाठी मी मुंबईत असणं खूप गरजेचं आहे. मी आता इथून ते नाही करू शकत, पण मी काहीतरी प्लॅन केलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही खूप एन्जॉय कराल. सो आपण असं करू शकतो, तुम्हाला एवढी जर घाई झाली असेल ना तर असं करू शकतो आपण. आता 2 दिवस मी मुंबईत असणार आहे आणि त्याच्यानंतर मी परत लंडनला निघणार आहे. म्हणजे आता 17ला आम्ही जेव्हा पोचू मुंबईत, त्याच्यानंतर 18 आणि 19ला रात्री आम्ही लंडनला निघणार आहे. ऑरेंज ज्यूस गँग सकट, पण ती वेगळी ट्रिप आहे, ती वेगळीच मजा आहे. तर जेव्हा ते 2 दिवस मी मुंबईत असेल तेव्हा 2 दिवसचे आपण ब्लॉग करू. त्याच्यामध्ये तो सेगमेंट मी तुम्हाला इंट्रोड्यूस करीन आणि मग त्याच्यावर तुम्ही मला सांगा कसं वाटेल. मग आपण जेव्हा परत लंडनवरनं जेव्हा परत मुंबईला येऊ ना, त्याच्यानंतर मग तो सेगमेंट प्रॉपरली चालू करू डेली ब्लॉग्समध्ये. सो थोडं थांबायला लागेल त्यासाठी. हां, आता मेन क्वेश्चन, न्यूयॉर्क आवडलं की नाही, न्यूयॉर्क सिटी आवडली की नाही. आम्ही मोस्टली न्यूयॉर्क सिटीमध्येच राहिलो आणि तिकडच्याच आजूबाजूच्या गोष्टी केल्या, जास्त लांब गेलो नाही, कारण आम्ही 7 दिवसाची ट्रिप केलेली. सो खरं तर जर मी बोलू तर मला एवढं नाही आवडलं न्यूयॉर्क. म्हणजे आता मी ओव्हरऑल बोलतो आहे, पण चांगल्या गोष्टी पण आहेत, वाईट गोष्टी पण आहेत. त्या दोन्ही मी तुम्हाला याच्यापुढे या ब्लॉगमध्ये सांगणार आहे काय आहे. आणि हा माझं पर्सनल ओपिनियन आहे भाई, कोणी मला याच्यावरनं जज करू नका आणि कोणी हे माझे ओपिनियन म्हणून तुम्ही पण ओपिनियन बनवू नका. मी तुम्हाला मला आलेला एक्सपिरियन्स सांगतो आहे. मला लंडन बेटर वाटलं दॅन न्यूयॉर्क एनी टाईम बाई. नॉट बिकॉज मी तिथे पहिले गेलो मग इथे आलो, पण मी न्यूयॉर्कसाठी खूप वर्ष मी न्यूयॉर्क काय बोलतात त्याला, न्यूयॉर्कला जायचं असं माझं स्वप्न होतं. असं खूप वर्षापासून होतं, कारण की ऑफकोर्स फर्स्ट रिझन इज केसी नेस्टॅट, सेकंड रिझन इज काय तर आपण जे मला जसं क्राईम डॉक्युमेंटरीज बघायला आवडतात, तर त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या US रिलेटेड आणि न्यूयॉर्कमधल्या आणि US रिलेटेड अशा खूप साऱ्या क्राईम डॉक्युमेंटरीज बघितल्यात ज्या डेंजर आहेत. आणि त्यामुळे मी ही सिटी ऑलमोस्ट डिजिटली बघितलेली होती ऑलरेडी. त्याच्यामुळे मला इथे येणं असं होतं की यार कधी जातो आहे मी आणि हे सगळं कधी समोर बघतो आहे असं वगैरे वगैरे. सो जसं मी इथे आलो, मला असं झालं की यार हे इकडे वाईब नाही आली मला जी लंडनला आली. का, सिटी बाप आहे, रस्ते बाप आहेत, बिल्डिंग सगळं ते इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्चर मस्त एक नंबर आहे. पण इथली माणसं लई 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 विचित्र आहेत.
एवढी विचित्र आहेत की सावली भीती वाटते. म्हणजे रस्त्यावर चालताना भीती वाटते. दिवसा ठीक आहे, रात्री तुम्ही चालूच शकत नाही. म्हणजे इथे एवढी होमलेस लोक आहेत आणि ते रस्त्यावर असतात आणि ते मोस्टली ते ॲफ्रोज आहेत, आफ्रिकाच असतील आणि इथे सगळ्या प्रकारची लोकं राहतात इकडे. म्हणजे इंडियन तर झालेच, पण अमेरिकन्स, चायनीज, जॅपनीज, कोरियन, ॲफ्रो अमेरिकन्स अँड कुठले अजून भरपूर लोक राहतात तिथे, भरपूर लोक. आणि त्याच्यामुळे एकतर कॅरेक्टर्स आहेत, खूप सारे वेगवेगळे लोक आहेत आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव. आणि त्यात जे होमलेस लोक आहेत ते भाई डेंजर आहेत. म्हणजे ते काही करत असतात. एकतर इकडे हे लिगल आहे, त्याच्यामुळे जो तो आपला असा असतो. अर्धे हाय असतात, अर्धे तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करतात, पैसे मागायचा प्रयत्न करतात, जोरात ओरडतात, त्यांच्यात भांडत असतात, मारामाऱ्या करत असतात. हे रस्त्यावर चालू असतात. आणि इथे असं सीन आहे की कोणी झाटमध्ये येत नाही. त्याच्यामुळे मुंबईत असं कसं पब्लिक जरा धाव देते मदतीला, काय लफडी सोडवतात. इकडे काहीच नाही. इकडे डायरेक्ट दनादनवाले सीन आहेत. आणि म्हणजे कसं सांगू का, एक्झॅक्टली जे GTA मध्ये तुम्ही लोक बघितले असतील ना आजूबाजूला चालताना, तसेच एक्झॅक्ट चालतात हे लोक. एक्झॅक्ट लाईक म्हणजे काहीच फरक नाही. ते त्यांचे बॉडी मुवमेंट्स, त्यांचे बोलण्याची पद्धत सगळं सेम आहे. आणि दॅट्स द रिझन इकडे मला लोकांकडनं चांगली वाईब नाही आली. पण बाकी सिटी वाईज मस्त आहे. आता आम्ही आलो इथे ब्रँड पार्कमध्ये. एक असं रँडम पब्लिक पार्क आहे, लोक बसलेले असतात आजूबाजूला. तर मी तुम्हाला सांगतो माझा एक्सपिरियन्स. आणि इथले जो सबवे सिस्टम आहे तो मला कळलाच नाही. म्हणजे थोडंसं कठीण आहे आणि खूप घाणेरडं आहे. खूप घाणेरडं आहे. म्हणजे डेंजर लेवलचा घाणेरडा आहे. वास येत असतो सतत ह्याचा आणि काय कसला. आणि तिथे तर मोस्टली सगळे होमलेस लोक तिकडे जाऊन झोपलेले असतात. सो आणि तिथे जर तुम्ही रात्री गेलात एकटे तर सोडा, सेफ नाही वाटत. आणि जनरलीच खाली कमी लोक असतात आणि थोडं गरम पण होत असतात. सो तो वेगळाच एक सबवेचा वेगळाच सीन आहे. आणि म्हणजे तिकडे असे कॅरेक्टरने अशी लफडी मी बघितलेत. एकदा मी आणि सौरभ चाललेलो बाजूने आणि सबवेच्या एंट्रन्सलाच एक आय गेस होमलेस कपल होता आणि त्यांच्यात काहीतरी भांडणं चालू होतं. तो काउंट करत होता 7, 8, 9, 10 यू टेस्टेड माय पेशन्स. आणि त्यांनी भाई ओतली कॉफी तिच्या अंगावर डायरेक्ट ती अशीच उभी आहे. सगळी कॉफी इकडे उडते. आम्ही बाजूला झालो आणि नंतर मग जोरात ओरडा लागला गाव. बाजूला NYPD उभी होती. झाट कोण काय बोललं नाही. झाट कोण थांबलं पण नाही. मी बोललो हाय झोली काय चालू. इतकं खूप लावड होते. खूप लावड आहे तिकडची. म्हणजे ते लोक जे होमलेस लोक आहेत ते असे वेगळेच विक्षिप्त अर्जे तर नशा ड्रग्स करून ते असे क्रॅक झालेत. त्यांना पण नाही समजत आहे काय बोलत आहेत ते. त्याशी आम्ही जसं कालच्या ब्लॉगमध्ये मी बघितलं असं आम्ही फाय गाईजमध्ये गेलेलो. तर एक रँडम बाई आली आतमध्ये, होमलेस होती ती, पण ती आली आणि ती सौरभला बोलायला लागली आय एम ब्युटिफुल, यू डोंट नीड टू टेल मी, आय एम ब्युटिफुल, आय नो. हे ते असं बोलत गेलं. मी आणि सौरभ बघतोच आहे काय झालं काय. मी ते ब्लॉगमध्ये टाकलं नाही ऑफकोर्स, पण असं तुम्हाला शॉक बसेल डायरेक्ट की अरे काय आलं, कुठून आलं, कोण काय बोलतं आहे. सो हे मला हा पार्ट नाही आवडला. सबवे नाही आवडलं कारण की इट्स नॉट व्हेरी सिम्पल टू ट्रॅव्हल बाय सबवे. तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो याच्यामध्ये. इझी आहे ऑफकोर्स. इथले आमचे मित्र बोलले की इझी आहे, खूप इझी आहे. पण ते राहिले आता महिनाभर. पण लंडनमध्ये आम्ही एका दिवसात मला समजलं. अगेन मी लंडनशी कंपेअर नाही करत आहे, बट सांगतोय की असा सीन आहे आणि हे सगळं मला एक्सपिरियन्स आला इकडे. त्याच्यामुळे थोडंसं मनातनं माझ्या उतरल्याचा सीन झाला आहे, बाकी काय नाही. इथलं आता आम्ही ट्रान्सपोर्टेशन जे आहे आम्ही इथे मोस्टली टॅक्सीनीच फिरलो, म्हणजे मी आणि सौरभ तरी. कारण की सबवे कळणं खूप कठीण आहे, पण टॅक्सी तसं महाग आहे. आणि इथे एक अजून एक कल्चर आहे ते म्हणजे टिपिंग कल्चर. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती लोक टिप मागतात. आणि समजा आता टॅक्सीचं $12 बिल झालं तर त्यांना तिथे ऑप्शन येतो किती % तुम्हाला टिप द्यायची आहे. तुमच्या बिलच्या 15%, 20%, 25% असं त्यांनी दिलं ते. आणि नो टिप असं एक ऑप्शन असतं. नो टिप सिलेक्ट केलं की ते म्हणजे
बेकार बघतात तुमच्याकडे आणि असं हे करतात की तुझी लायकी नाही तर कशाला येतो असं अशा झोनमध्ये जातात, विच मला नाही आवडलं ते. बट ठीक आहे, असेल इकडे त्यांचे वेजेस मे बी कमी असतील म्हणून ते टिप्स पण रिकवर करत असतील, असं काहीतरी असू शकतं असं मी शक्यता बाळगतो चुकीच्या शब्दाला. टॅक्सीज तशा महाग पडतात, पण सबवे जसं मी तुम्हाला बोललो कांट त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन वाईज ओव्हरऑलच मी जरा हे आहे की नक्की काहीतरी एक असं सिम्पल सोपं पाहिजे. एक बेस्ट आहे इथे, आता आपण इथे राहत नाही म्हणून, पण इथे बरेचसे लोक इलेक्ट्रिक स्कूटर किंवा इलेक्ट्रिक जी किक स्कूटर असते त्याच्यावरनं जातात, इलेक्ट्रिक स्केटबोर्ड्सवरनं फिरत असतात, इलेक्ट्रिक सायकल्सच्या इथे गव्हर्नमेंटच्या पण आहेत. सो आय थिंक त्यांना बरं पडतं, पण बाकीच्यांना आणि जो बाकी आपापल्या व्हेकलने फिरतात. पण बाकीच्यांचा काय, टुरिस्ट लोकांची तर हालत होते ना. बसमध्ये इथल्या मी बसलो नाही आणि मला बस एक दोन म्हणजे जास्त दिसल्या नाहीत. टॅक्सीमध्ये पण उबर आणि तुम्ही इथे काय आहे लाईन ॲप आहे, लाईन का एक ॲप आहे आणि एक उबर आहे. ते केलं तर तुम्ही नॉर्मल ज्या टॅक्सी आता मी बसतो येलो टॅक्सी त्याच्यापेक्षा थोडं महाग पडतं, $5-10. आणि ही टॅक्सी जसं तुमचं फेअर होतं तसं होतं जे आहे ते. पण ऑन ॲन ॲव्हरेज $15 ते $20 तुम्हाला कुठेही जायला लागतात. आणि जर लांब जायचं असेल 20-25 मिनटं असेल तर मग $50-60 पण लागतात. हा हिशोब आहे बाई इथला. टॉकिंग अबाउट फूड, मला असं वाटतं की न्यूयॉर्क सिटीमधलं इथे तर लोक मेजरली पाव खातात. पाव म्हणजे बेगल्स, पिझ्झाज, बर्गर्स. त्याच्या व्यतिरिक्त असंच मला तरी असं दिसलं नाही की हे न्यूयॉर्कचं स्पेशालिटी असं. आणि इथे पण तेच मुंबईसारखे सगळेच येऊन राहिलं, मग इथे सगळंच मिळतं. कोरियन पण मिळतं इथे, चायनीज पण मिळतं, थाय पण मिळतं. त्यातल्या पण काही गोष्टी ट्राय केल्या. सो इथलं असं मला काय पिझ्झा आहेत चांगले, 1-2 पिझ्झा जॉईंट्स आहेत चांगले. फ्राईज खातात लोक जास्त इथे. आणि तेच आहे म्हणजे बेसिक जे आहे ते. आणि बाकीच्यांचं जे कल्चरमधलं ते सगळं इथे हॉटेल्स आहेत. नेचर असं मला काय स्पेशालिटी अशी की हा आयटम खाल्लाच नव्हता तो न्यूयॉर्कला जाऊन खाल्ला असं काही झालं नाही. टाइम टू लीव द सिटी अँड बॅक टू आपली मुंबई. काय मग कसं वाटतंय, ट्रिप संपत आली आहे? ठीक वाटतं, म्हणजे असं काय एवढं खराब नाही वाटत आहे. चांगलंच वाटतंय. मुंबईत जातो आणि परत लंडन पण जाणार आहे भाई. हो भाई, मज्जाच मज्जा. चला परतीचा प्रवास. वेदर जो आहे न्यूयॉर्कचा हा पण मला ॲक्च्युली आवडला, कारण की इट्स अ मिक्स ऑफ एव्हरीथिंग. लाईक मुंबईसारखाच आहे पण इंटेन्सिटी जास्त, म्हणजे गरमी मला ती इकडची लोकं बोलते की खूप गरम आहे, पण ते एवढं गरम नाही वाटलं मला. म्हणजे ऑफकोर्स इथे घाम नाही, चटके बसतात डिरेक्टली. बट ठीक आहे, पण लगेच थंड पण वाटतं. थंडी फटाफट आहे येते, संध्याकाळ झाली की लगेच थंड वाटतं. असं नाही की दिवसभर उकडत बसले. सो तो एक विषय झाला. आणि पाऊस पण पडला आणि थंडी पण मजबूत. आणि इथं ऑफकोर्स न्यूयॉर्क सिटीमध्ये तर बर्फ पण पडतो. सो वेदरवाईज तर एकदम 10 on 10 आहे भाई. सगळ्यात बेकार मला जर काय वाटलं असेल न्यूयॉर्कमधलं तर ते आहे टिपिंग कल्चर, जे मला नाही आवडलं भाई. म्हणजे इतके रूढ होतात ते टिप नाही दिली तर. आम्हाला कालच एक्सपिरियन्स आला. सौरभ, आम्ही एका ठिकाणी होतो आणि सौरभने काहीतरी विकत घेतलं हॉटेलमध्ये आणि मग त्यांनी टिप नाही दिलं. त्याच्या बाजूला मी उभा होतो, मी सेकंड घेणार होतो, माझ्या कार्डने पेमेंट करणार होतो. तर सौरभने टिप नाही दिलं म्हणून तो या साईडला गेला, तर म्हणजे त्या काउंटरच्या त्या साईडला गेला. आणि मी हाक मारतो तरी तो म्हणजे असं केलं त्यांनी, आलाच नाही. मुलं हे काय म्हणजे हे वेगळ्याच लेवलचं काहीतरी होतं आणि एकदम इन्सल्टिंग वागतात जर त्यांना तुम्ही टिप नाही दिली तर. सो बेसिकली इथे तुम्ही काही खर्च तुमचा होणार असेल $2 तर समजायचं की $3-4 आपल्याला खर्च येईल. $2 सॉरी, जर $10 येणार असेल खर्च तर $11-12 तुम्हाला खर्च
आहे असा अंदाज एक्झाम्पल म्हणून सांगतो. सुरुवातीला मला ॲक्च्युली असं वाटलं की आमची ट्रिप खूप बकवास चालली आहे किंवा नाही नीट होते आहे, काय पण प्लॅन नाही केलं, हे नाही केलं, ते नाही केलं. पण आता वेन आय लुक बॅक मला असं वाटतं की खूप चांगली ट्रिप झाली आहे. सगळे पॉईंट्स आम्ही न्यूयॉर्क सिटीच्या आजूबाजूचे मॅनहॅटन, ब्रुकलिन सगळे आम्ही कवर केले. जे बघायला पाहिजे ते बघितलं. सेंट्रल पार्क अजून बघितलं नाही कारण की आम्हाला असं वाटलं की ठीक आहे आपण नंतर बघूया, नंतर ते राहिलं. पण बाकीच म्हणजे तसे कमी दिवस होते. पण सेंट्रल पार्क सोडलं तर बाकी सगळं आम्ही कवर केलं आहे मोस्ट ऑफ द हे. आणि आम्हाला माहिती पण झालं आहे कसं फिरायचं, काय फिरायचं, कसे पैसे काय कन्वर्ट करायची वेळ येत नाही. ओव्हर अँड ऑल मला असं वाटतं की ऑफकोर्स तुम्ही इथे आले पाहिजेत आणि तुम्ही न्यूयॉर्क एक्सपिरियन्स केला पाहिजे. बट हे मला आलेले एक्सपिरियन्सेस होते आणि ही ट्रिप मी सक्सेसफुलच मानेन ऑफकोर्स. आणि तुम्ही व्लॉग्स थ्रू बघतच होतात माझं ट्रॅव्हल. तर तुम्हाला कसा वाटला व्लॉग, हे आताचे व्लॉग आणि माझं ट्रॅव्हल, ते पण तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला न्यूयॉर्कबद्दल काय वाटलं ते सांगा. आणि आता सौरभ सांगेल त्याला कशी वाटली ही ट्रिप, त्याच्याप्रमाणे ही ट्रिप कशी झाली. ऑनेस्टली पहिले 2-3 दिवस तर असंच वाटलं होतं की भाई काय न्यूयॉर्क काय, कारण की मला लास्ट 15 दिवसापासून रील्स येत आहेत भाई न्यूयॉर्क सिटी, वेगळे लाईटिंगमध्ये रात्री कशी वाटते न्यूयॉर्क. सो मला खूप फॅसिनेटिंग वाटलेलं. मला एक्सायटेड होतो आम्ही की भाई न्यूयॉर्क जातो आणि ड्रीम सिटी ना, म्हणजे भाई खूप लोक इट्स लाईक मुंबई यार, सिटी दॅट नेवर स्लीप्स असं वाला सीन आहे इकडे. पण यांनी कॉपी केलं वाटतं आपलं ते. पण एनिवे चांगलं वाटणार होतं आम्हाला, असं वाटलं म्हणजे खूप चांगलं असेल. बट पहिले 2-3 दिवस ओके वाटलं. बट ते तसं असतं की वन्स यू स्टार्ट एक 6-7 दिवस इकडे राहतो मग ती वाईफ आवडायला लागते. मला असं वाटतं आम्ही खूप लवकर चाललो आहे, अजून एक 4 दिवस राहिलो असतो तर मला वाटतं कदाचित न्यूयॉर्क आम्हाला अजून आवडलं असतं. पण बाकी ओव्हरऑल 7 out of 10 बनता आहे भाई न्यूयॉर्क. लंडनला किती दिवस भाई 100 out of 10 लंडन, वी आर कमिंग लंडन, सी यू. नेक्स्ट ट्रिप लंडन आहे बाय. लंडनला आम्ही आता याच्यानंतर जाणार आहे. लंडनचा थोडासा एक तुम्हाला टीजर देतो. लंडनमध्ये असणार आहे आपल्यासोबत मी, सौरभ, करण, आम्ही तर असतोच. पण आमच्यासोबत अजून असणार आहे शुभम जाधव सुद्धा. पहिल्यांदा त्याची इंटरनॅशनल ट्रिप असणार आहे. आणि रजत असणार आहे माझ्या टीममधनं. आणि आम्ही ऑरेंज ज्यूस गँगचे मला माहिती आहे 2 लोकांची नावं मी घेतलीच का नाही घेतली. सिद्धांतला तुम्ही नेहमी असं करता, सिद्धांतचं तुम्ही स्टोरीज बघायचं शूट करतोय, तो बिझी आहे. दुसरी गोष्ट श्रवणचा पासपोर्ट नाही आहे त्याच्यामुळे विचारायला येऊ शकता, तो जमत नाही. तर पासपोर्ट काढला तिने, येईल बघू पुढची नेक्स्ट ट्रिप आम्ही इंटरनॅशनल करू. बट आम्ही चौघं चाललो आणि आम्ही चौघं जाऊन तिकडे व्हिडिओ शूट करणार आहे ऑरेंज ज्यूस गँगसाठी, यूट्यूब चॅनलसाठी. तुम्ही आतापर्यंत जर यूट्यूब चॅनल बघितलं नसेल तर तुम्ही काय करताय आयुष्यात हे तुम्हाला क्वेश्चन केलं पाहिजे स्वतःला. जाऊन यूट्यूब चॅनल आमचा बघा, तिथे काय फन करतो. आणि ती आता आम्ही लंडनमध्ये पण करणार आहे. आणि आम्ही मस्त कॉन्सेप्ट्स काढले आहेत, काही अरेंजमेंट्स केले आहेत. आणि भारी एक तुम्हाला व्लॉग थ्रू तुम्ही बघायलाच, पण एक्सपिरियन्स वाईज तुम्ही ऑरेंज ज्यूस गँगच्या ह्याच्यावरती पण व्हिडिओज तुम्हाला नवीन नवीन दिसतील. आणि ह्या नोटवरती मला असं वाटतं लंडनला जायच्या आधी आणि न्यूयॉर्क आपण संपवूया. आणि बाय बाय टू दिस सिटी ज्यांनी गाण फाडून टाकली पण, आणि मग मजा पण आली आणि सगळंच आलं. आणि ओव्हरऑल म्हणजे कॅरेक्टर तर आहे या सिटीमध्ये आणि खूप सारे कॅरेक्टर्स आहेत या सिटीमध्ये. आणि मला तर नेहमी लक्षात राहील ही ट्रिप, कारण की फर्स्ट ट्रिप इज ऑलवेज स्पेशल. आणि पहिलेचं इम्प्रेशन हे पहिलेचं इम्प्रेशन असतं. आणि मला खूप साऱ्या आठवणी आम्ही इथून घेऊन चाललो आहे, बिकॉज खूप सारे एक्सपिरियन्सेस आम्हाला आले. काही गोष्टी करायच्या होत्या त्या राहिल्या, काही गोष्टी करायच्या होत्या त्या केल्या. आणि ऑफकोर्स मी परत येणार आहे, ऑफकोर्स. पण न्यूयॉर्कमध्ये कमी दिवस राहीन. आता मला फ्लोरिडा, सॅन फ्रान्सिस्को, काय LA सगळं करायचं. आम्ही परत ट्रिप प्लॅन करूच. आता तर काय विजा आहे तर काय बाय आते रहने का है अपने को न, इधर के सब कॉन्टिनेंट्स एक्सप्लोअर करायचे. आणि ते असं ऐकलं आम्ही की ते अजून सुंदर आहेत, याच्यापेक्षा सुंदर. आणि तुम्हाला कल्चरली खूप रिच आणि असे भारी आहेत. सो आता नेक्स्ट आमचा हे ते असेल. पण केसी निएस्टॅटला भेटायला एकदा का होईना परत न्यूयॉर्कला 2 दिवस तरी मी येऊन जाईन त्या ट्रिपच्या वेळेस. सो या नोटवरती आपण आपला व्लॉग संपवूया आणि आपली न्यूयॉर्कची सिरीज संपवूया.
आणि पण डेली ब्लॉगिंग चालू असणार आहे. न्यूयॉर्क सिरीज जरी संपली तरी पण न्यूयॉर्कमधनं चालू करायचं होतं आणि आपली ड्रीम आज तो सर्कल कंप्लीट झालं आहे. आपण फायनली सक्सेसफुली 1 आठवडा डेली ब्लॉगिंग केलं आणि ह्याच्यापुढे आपण कंटिन्यू करणार आहे. आणि जे कधी मी एकदा काही वर्षांआधी डोक्यात थॉट आणलेला असा विचार केला की मी न्यूयॉर्कला ज्या दिवशी जाईन तेव्हापासून मी डेली ब्लॉगिंग चालू करीन आणि ते केलं फायनली. मला नव्हतं माहिती की यावर्षी होणार आहे किंवा कसं होणार आहे. इवन न्यूयॉर्कची तिकीट काढल्यानंतर पण माझ्या डोक्यात हा थॉट नव्हता. जेव्हा मी इकडे येत होतो तेव्हा मला अचानक रिअलाइज झालं की आपण इकडे तरी स्वतःला बोललेलो आणि आता ती करायची वेळ आली आहे. आणि हाच मेसेज आहे माझा. बघा कधीतरी तुम्ही पण विचार करत असाल कुठल्या गोष्टीबद्दल, काही वर्षांनी तुमच्या आयुष्यात ती होईल. तुम्हाला फक्त काम करत राहायचं आणि त्या गोष्टीबद्दल एवढा विचार नका करू की त्याच्यात अडकून जाल. पण कामाकडे असं लक्ष द्या आणि मेहनत करत राहा. मे बी तुम्हाला मिळेल. आता काय तुम्हाला प्रवचन देत नाही पण एक असंच आलं डोक्यात तर सांगतोय. चलो सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. डेली ब्लॉग्स देत राहणार आहेत आणि ह्याच्यानंतर लंडनची सिरीज आपण लंडनमध्ये डेली ब्लॉगिंग करणार आहे. लंडन विल बी बिगर फन बिकॉज खूप लोक आहेत आणि जास्त दिवस आम्ही चालू लंडनला. आणि त्याच्यानंतर आम्ही अजून एका ठिकाणी मी जाणार आहे पण ते मी आत्ता नाही, थोडं नंतर रिव्हील करीन. बस अजून काय बोलू. सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करत राहा असेच मस्त. मला वाचायला मजा येते तुमचे कॉमेंट्स. आता एक छान एक बोलतात ना फॉलोईंग जी आहे तुम्हा लोकांची माझ्याप्रती आणि तुम्ही जे गोष्टी ऑब्झर्व करून जे कॉमेंट्समध्ये लिहिता ते खूप भारी वाटतं, खूप कनेक्टेड वाटतं. आणि मला ते मी मिस करत होतो खूप दिवस ऑडियन्ससोबत, कारण की मीच व्लॉग टाकत नव्हतो आधी. तसं होतं पण आता टाकतोय रेग्युलरली. तर एक लोक जे बोलतात कॉमेंट्स करतात ते आपल्याला ऐकून आपल्याला आपल्याबद्दल जे त्यांना वाटतं की हां आपण मी जे म्हणत होतं त्यांच्याबद्दल पोचतं हे मला त्याच्यातनं समजतं कॉमेंट्समधनं. सो कॉमेंट करत राहा अँड थँक्यू सो मच. सबस्क्राईब राईट नाव.